हाय फ्रेंड्स, तर आज आपण बनवणार जवळा। त्याच्यासाठी मी कढईमध्ये तेल तापायला ठेवले, त्याच्यामध्ये 2 ते 3 मिरच्या कटिंग करून टाकल्यात। 3 मिरच्या घेतल्यात मोठी साईजच्या आणि कांदा आणि टोमॅटो बारीक चिरून घेतलाय। जवळा भाजून असं धुवून घेतलाय म्हणजे पोटाला त्रास होत नाही। तुमच्याकडे याला काय बोलतात मला कमेंट्स मध्ये सांगा। आमच्याकडे याला कोळी किंवा जवळा असं म्हणतात सुकी मच्छीमध्ये। तर मी मिरची त्याच्यात कढईमध्ये फ्राय करायला टाकले। आता आपल्याला कांदा टाकून घ्यायचा आहे। तर कांदा टाकून छान परतून घ्यायचा। तेल आपलं व्यवस्थित तापलंय, तर आता कांदा फक्त टाकून व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे। माझी मिरची छान फ्राय झाली नव्हती म्हणून मी कांदा हलवला नाही। टमाटे टाकून घेते आणि आता मी हे सगळं मिक्स करून घेते। असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। याच्यासाठी काही जास्त साहित्य लागत नाही, अगदी वाफेवरती किंवा पाणी टाकून रश्शावाली भाजी कोणत्याही प्रकारे बनवू शकता। ही अशी बनवलात आणि वाफेवर शिजवून घेतलात तरीही चालते। तर याच्यात मी 2 बटाटे मोठे घेतले, ते चिरून ठेवले चोळून, तेही टाकणार आहे। जवळा पण भाजून मी वॉश करून ठेवलाय, कारण त्याच्यामध्ये मातीचे कण असतात। किती म्हणजे साफ केलं तरी ते कण असतातच त्याला। तर पाण्यामध्ये व्यवस्थित टाकून ठेवलं म्हणजे जवळा असं बाहेर येतो, म्हणजे वरती ताटावरती तरंगतो आणि ते कण असतात दगडाचे खाली बसून राहतात। तर आपला कांदा आता भाजलाय, तर मी एक साईडला थोडं गरम पाणी करायला ठेवते, कारण त्याच्यामध्ये रस्सावाली भाजी बनवणार आहे त्याच्यासाठी। कांदा व्यवस्थित अगदी व्यवस्थित म्हणजे असं त्याला ब्राऊन कलर येईपर्यंत छान फ्राय करून घ्यायचं आहे, अगदी मीडियम आचेवरती। फास्ट केलं की ते कांदा करपून जातो, त्याच्यामुळे मध्यमवरतीच आपल्याला छान त्याला शिजवून द्यायचं आहे कांद्याला, असं ब्राऊन कलर येईपर्यंत। टोमॅटो पण शिजला पाहिजे त्याच्यातला। ही रेसिपी अगदी झटपट होते। लॉंग व्हिडिओ करायचा होता व्यवस्थित दाखवण्यासाठी, त्याच्यामुळे मी हा लॉंग व्हिडिओ केला। आता पाव इंच हळद टाकली, पाव चमचा हळद टाकली। तसेच मिरच्या टाकल्या, त्यामुळे लाल तिखट सुद्धा मी अर्धा चमचाच टाकते। थोडासा गरम मसाला टाकायचा, आपल्याकडे जे असतो ते गरम मसाला। याच्यामध्ये वाटण सुद्धा टाकतात, जे गोड वाटण, आमच्याकडे गोडा मसाला बनवतात कोकणात, तो सुद्धा टाकतात। थोडासा चिकन मसाला टाकलाय, कारण दुसरे कोणते मसाले मी यूज केलेत नाही, गोडा मसाला किंवा कोणती ग्रेव्ही किंवा काही। आणि मसाले एकजीव करून घ्यायचे, सगळे असे एकत्र करून घ्यायचे चमच्याने। आणि कोकम आहेत, मी 2 ते 3 घेतलेत कोकम, कारण ते उग्रच असतं। नॉनव्हेज बनवायचं म्हटलं की त्याच्यामध्ये आंबट लागतं। आणि हा जवळा येतो असं वरच्यावर, म्हणजे जे कोळीम आहे तो वरती पाण्यावरती तरंगतं, तसं वरच्यावरतीच घेऊन आपल्याला टाकायचं आहे, कारण त्याच्यामध्ये मी मगाशीच बोलली की मातीचे कण असतात, त्याच्यासाठी। पाण्यावरती वरचा घेऊन व्यवस्थित आपल्याला आता त्या कढईमध्ये ॲड करायचं आहे ते मसाले जे आपण मिक्स केले त्याच्यामध्ये। ह्याला मी आधीच तव्यामध्ये भाजून घेतलाय आणि मग धुवून घेतलाय।
जेणेकरून त्याला शिजायला जास्त वेळ लागत नाही. पण आपल्याला एक ग्रेव्हीमध्ये बनवायचं, म्हणजे पातळ थोडा रस्सा बनवायचा आहे. भाकरीसोबत वगैरे खायला छान लागतो, नाचणीच्या भाकरीसोबत किंवा तांदळाच्या भाकरीसोबत. आणि हे कोकणात कंपल्सरी प्रत्येक घरात होतच, कारण कंटिन्यू कोकणामध्ये किंवा असं बाजार म्हटलं की लांब असतं, शहरांमध्ये असतं, त्याच्यामुळे सुकी मच्छी प्रत्येकाच्या घरी असतेच. जवळ जो टाकलाय मी कोळी, तो असं छान परतून घ्यायचंय पूर्ण त्याच्यामध्ये आणि त्याला वाफेवरती नंतर शिजून द्यायचं. आता बघा तुम्हाला दिसत असेल छोटे छोटे मातीचे कण आहेत. त्याच्यासाठीच मी बोलले की वरचा घ्यायचा, कारण तो हलका असतो, तो पाण्यावरती असा तरंगतो आणि मातीचे कण खाली बसून राहतात. मी अजून मिक्स केलं नाही, कारण ते आतमध्ये जे मसाले आहेत ते व्यवस्थित शिजण्यासाठी वेळ दिला आहे. आणि आता हे सर्व असे मसाले एकजीव करून घ्यायचे त्या जवळाला. आता ह्याच्यात आपल्याला बटाटा टाकायचा आहे, जो मीडियम आकारात आपण कटिंग करून घेतलाय. मीडियम पीस करून घेतले. दोन बटाटे घेतलेत मी, कारण मुलांना शक्यतो त्याच्यामधला बटाटाच आवडतो, त्याच्यासाठी. ते बटाटे टाकले, ते छान मिक्स करून घ्यायचे. नंतर ह्याच्या चवीपुरतं आपल्याला मीठ टाकायचं आहे. मीठ तुम्हाला कमी जास्त जसं लागतं त्या पद्धतीने तुम्ही टाकून घेऊ शकता. मला लाल तिखट थोडं कमी वाटलं, फिकं वाटलं, त्यासाठी मी वरतून थोडं लाल तिखट अजून टाकले. लाल मिरची पावडर, आमच्यासाठी तिखट खातात, असं फिक्कं जेवण चालत नाही. सगळ्या मसाल्यांमध्ये असं व्यवस्थितच लाल मिरची पावडर लागते, त्यासाठी थोडंसं मी वरतून तिखट टाकून घेतले. आता आपल्याला त्याच्यात पाणी ॲड करायचे आहे. तुम्ही पाणी मी बॉईल करायला ठेवलं आहे, तेच पाणी त्याच्यात टाकून घेते. थोडंच पाणी टाकले अगदी बटाटे शिजण्यासाठी, थोडासा रस्सा व्हायला पाहिजे म्हणून. आणि हे चवीपुरतं मीठ. आता मीठ टाकल्याच्या नंतर परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि वरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे. तर मी असं तेच ताट घेऊन झाकण ठेवलं आहे आणि अशा पद्धतीने नंतर परत ताट काढून चेक केले, असं आपलं व्यवस्थित जवळ शिजलेलं आहे. चमच्याने एकदा ढवळून बघायचं आहे बटाटा शिजलाय की नाही ते चेक करायचं. आता गरम पाणी ते थोडं ठेवलं होतं, ते मी परत टाकलंय, कारण थोडाफार आपल्याला रस्सा पाहिजे म्हणून. आणि असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. थोडं पाण्याला छान उकळी आली
मीठ पूर्ण एकजीव होण्यासाठी थोडी छान उकळी येऊन द्यायची अगदी व्यवस्थित. आणि मग बारीक करून जी कोथिंबीर चिरून ठेवली ती वरतून टाकायची. थोडीशी मोठी मोठीच पानं ठेवते कोथिंबीरची, म्हणजे ती दिसायला छान दिसते आणि टेस्ट सुद्धा छानच येते. तर तुम्ही पण अशा प्रकारे जवला किंवा कोलमी बनवून बघा. तुम्हाला टेस्ट आवडली तर मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय. थँक्यू.